मी ॲडव्होकेट नीता जोशी, मी अध्यक्ष आहे गणेश बिल्डर्स स्कीम नंबर 3चे। गणेश बिल्डर्स ही सोसायटी साधारण 88-89 सालापासून इथं अस्तित्वात आहे। साधारण 150 फ्लॅट धारक इथं राहतात। गणेश बिल्डर्सच्या बाजूला आहे अमोल नगर आणि त्याच्या पाठीमागे लोखंडवाला पार्क। या तिन्ही सोसायट्यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे हा अमोल नगर ते रुबी नगर असा। हा रस्ता 2006 साली खासदार फंडातून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता बांधलेला आहे। हा रस्ता बांधण्यासाठी कॉर्पोरेशनने परवानगी दिलेली आहे हे त्यांनी सांगितलं, पण आज तागायत हा रस्ता वापरात येऊ देत नाहीत। वारंवार ह्या रस्त्यावरती अतिक्रमण केली जातात। हा रस्ता वापरण्यापासून प्रतिबंध केला जातो। अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत। विद्यमान आमदार खासदार जे आहेत तिथले त्यांच्याकडे गेलेलो आहोत। त्या लोकांना हा विषय माहिती आहे, पण कुणी केवळ राजकीय अनास्था असेल किंवा महानगरपालिकेच्या त्या लोकांना इंटरेस्ट नाहीये इथं काय विषय आहे माहित नाही, पण वारंवार तक्रारी करूनही हा रस्ता वापरात दिला जात नाही। आणि रस्ता नाही ते ड्रेनेज लाईन ह्या नाही। गणेश बिल्डर्स मध्ये ड्रेनेज लाईन आज तागायत झालेली नाही। 89 सालची ही साधारण सोसायटी आहे। आज तागायत तिथल्या लाईन जोडल्या गेलेल्या नाहीत। इथं राहणं मुश्किल झालेलं आहे गणेश बिल्डर्सच्या लोकांना, आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालायचं असं ठरवलेलं आहे। कुणीही मतदानासाठी बाहेर पडणार नाही। टोटल किती आहे मतदार? साधारण 150 फ्लॅट धारक आहेत इथं। 700-800 तर आरामात मतदान आहे इथलं। प्रशासन म्हणतं मतदान करा, लोकशाही बळकट करा आणि आपण बहिष्कार लागतो। सगळं कबूल आहे ना, पण जो प्रशासन आम्हाला मतदान करा म्हणून सांगतात, तुम्ही इथल्या सोयी सुविधा तर चेक करून घ्या ना। आम्हाला जर सोयी उपलब्ध नसतील, लोकप्रतिनिधी फक्त नावाला आहेत, लोकप्रतिनिधींना कुठलीही काही पडलेलं नाही, कोणाला काळजी नाहीये। विद्यमान आमदार भाजपचे इथून 3 वेळा लढून गेलेले आहेत। त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा आतापर्यंत तक्रारी दाखल केलेल्या आहेत। त्यांना वाटत नाही इथून हा रस्ता करून द्यावा म्हणून। राजकीय अनास्था ही सगळी, बाकी काही नाही। हा रस्ता किती मीटरचा आहे आणि काय वाद वगैरे आहे काय? हा रस्ता 9 मीटरचा हा रस्ता आहे। ह्या रस्त्यावरती शेजारच्या प्लॉट धारकांनी केस दाखल केली। कुठल्याही प्रकारचा मेहरबान कोर्टाचा कुठलाही स्टे नाहीये ह्या रस्त्यावरती। फक्त ते दाखवण्यासाठी, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्यासाठी केस दाखल करायची, विड्रॉ करायची हे प्रकार चालू आहेत शेजारच्या प्लॉट धारकाचे। आणि केवळ राजकीय दबावापोटी हे सगळे प्रकार चाललेले, राजकीय दबाव आहे सगळा हा।